श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व पिनॅकल ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांगांकरता कृत्रिम अवयव देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी एक सप्ताहभर चालू आहे। जवळजवळ 1771 दिव्यांगांना या ठिकाणी कृत्रिम अवयव देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर श्रवण यंत्राचं वाटप विल्पा फाउंडेशन, SBI व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। गेले अनेक वर्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आरोग्य सेवा ही करत आहे। ट्रस्टच्या माध्यमातून जेव्हापासून ह्या ट्रस्टच्या माध्यमातून समाजसेवा आपण चालू केली तर मानवसेवेचं महामंदिर करण्याचा उद्दिष्ट ठेवून आपण आपले संस्थापक कैलासवासी तात्यासाहेब गोडसे यांच्या माध्यमातून सर्व विश्वस्त मंडळांनी त्या पद्धतीचं कामकाज आज केलेलं आहे। जवळजवळ 135 वर्षाची परंपरा असणाऱ्या ह्या सार्वजनिक गणपती ट्रस्टला आत्तापर्यंत हजारो लोकांच्या वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, जल या अशा वेगळ्या विभागामध्ये आपण अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। आणि या मागील 3 वर्षात काही लाख आरोग्याच्या सेवा आपण दिलेल्या आहेत। त्याच्यात ऑपरेशन्स केलेली आहेत व अवयव दिलेले आहेत, उपकरणं दिलेली आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून अनेक ऑपरेशन्स मोठी लाखो रुपयांच्या खर्चाची ट्रस्टच्या माध्यमातून व त्याबरोबर असणाऱ्या चॅरिटी संस्थेच्या माध्यमातून काही शासकीय सहकार्यातून विनामूल्य आपण आरोग्याची सेवा ही ट्रस्टच्या माध्यमातून देत आहोत। या ठिकाणी आमचे या विभागाचे व्यवस्थापक राजेंद्र परदेशी आणि त्यांची सर्व टीम अतिशय चोख सेवा ही सर्वसामान्य रुग्णांना देते। ह्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या सर्वांचं जे आरोग्य आहे ते सुसह्य व्हावं, त्यांना आयुष्य नीट जगता यावं याकरता हा प्रयत्न आहे। त्याला गणरायाचा आशीर्वाद लाभलेला आहे, तो अजून वाढेल असा विश्वास मला वाटतो। पुन्हा एकदा ह्या सर्व जे रुग्ण या रुग्णसेवा दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची सेवा घेतात त्या सर्वांना अतिशय चांगलं आरोग्य लाभावं ही गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। जय गणेश। मेरा नाम पूजा प्रभाकर है। मेरी लड़की का नाम निधि प्रभाकर है। हमको बाहर का मशीन नहीं परवड़ रहा है, 50-60 हज़ार का है, इसलिए इधर मुफ्त में सुना। हमको दगडूशेठ ट्रस्ट की तरफ से ये मशीन मिला, इसके लिए हम बहुत बहुत आभारी हैं। थैंक यू। नमस्कार, मी अभिजित बाळासाहेब खताळ लोणी काळभोरवरून आलेलो आहे। माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, अद्वैत खताळ। त्याला जन्मताच एका कानाने 50% आणि एका कानाने 90% ऐकू येत होतं। त्याच्यामुळं त्याला बोलता येत नव्हतं, स्पीच त्याचं प्रॉपर आणि रेग्युलर नव्हतं आणि त्याच्यासाठी त्याला मशीन्स बसवणं डॉक्टरांनी जेव्हा आम्ही त्याची टेस्ट केली तेव्हा त्याच्यावर रेकमेंड केलेलं होतं आणि त्या मशीनच्या कॉस्ट खूप जास्त होत्या, त्याची किंमत जास्त होती। आम्हाला दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या ट्रस्टबद्दल कळालं, त्यांनी तिथं आम्ही नाव नोंदणी केली। त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांचा कॅम्प होईल त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्वतःहून कळवून आमच्यासाठी ते मशीन अगदी मोफत पण ते आम्हाला दिलं आहे आज आणि ते नक्कीच त्याचा त्याला उद्या फायदा होईल, त्याला बोलायला येईल। आणि या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मंडळांकडून जे आम्हाला सहकार्य झालं आहे आणि हे मशीन आम्हाला मोफत मिळालं आहे की ज्याची किंमत जास्त येते खूप, तर त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। माझं नाव निकिता विठ्ठल शिंदे, माझ्या मुलीचं नाव प्राची विठ्ठल शिंदे। मी हडपसर लोणी काळभोरवरून आलेली आहे। आम्हाला शाळेतर्फे इथल्या ट्रस्टची माहिती मिळाली। ही मशीन घ्यायला गेलं तर 50,000 ह्याची प्राईज आहे, पण आम्ही ते घेऊ शकत नसल्यामुळं इथं आलो आहे। तर ह्या ट्रस्टने आम्हाला मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल मी ट्रस्टचे खूप आभार मानते। नमस्ते, माझं नाव प्रियांका दांडेकर, मी ऑडिओलॉजिस्ट आहे। विप्ला फाउंडेशन
फाउंडेशनच्या ध्वनी सेंटर जे चिंचवडमध्ये स्थित आहे त्या सेंटरमध्ये मी काम करते आणि आज आपण दगडूशेठ हलवाई ट्रस्टमार्फत जो कॅम्प भरवण्यात आलेला आहे जिथे आपण 0 ते 6 या वयोगटातल्या लहान मुलांना ज्यांना जन्मतः श्रवणदोष आहे अशा मुलांना चांगल्या क्वालिटीचं डिजिटल श्रवणयंत्र मोफत वाटप करतो आहोत. तर हे श्रवणयंत्र आपल्याला SBI फाउंडेशनतर्फे देण्यात आलेली आहेत. ही श्रवणयंत्र खूप चांगल्या क्वालिटीची आहेत. आपण लहान मुलांना चांगल्या क्वालिटीचं श्रवणयंत्र का देतो? कारण लहान मुलांना जन्मतः हिअरिंग लॉस असल्या कारणाने त्यांना चांगल्या प्रतीचा आवाज जर ऐकू आला तर ते चांगल्या पद्धतीने भाषा बोलू शकतात आणि शाळेमध्ये अभ्यास शिकू शकतात. तर आमचा उद्देश हेच आहे की लवकरात लवकर लहान मुलांना आवाज ऐकू येणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर थेरपीमार्फत त्यांना चांगल्या पद्धतीने भाषा शिकवण्यात आली पाहिजे आणि नंतर शाळेमध्ये त्यांचं इंटरव्हेन्शन झालेलं पाहिजे. धन्यवाद.